जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या, विशिष्ट मांडणीने कमी कालावधीत लोकप्रिय झालेले. आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल. मी मुख्य संपादक प्रसाद. राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद जयंती आणि 4 हुतात्मा दिन या औचित्यानं ड्रीम फाउंडेशन, बसवसंगम शेतकरी गट, राजमाता जिजाऊ भाकरी केंद्र यांच्या वतीनं सोलापुरात भारतात पहिल्यांदाच भाकरी बनवण्याची अभिनव स्पर्धा आपण घेतोय. ग्रामदैवत शिवजी सिद्धरामेश्वरांची यात्रा आली की सर्वांना वेध लागते 4 दिवस महायात्रेची, आणि त्या दरम्यान भाकरी इथं फेमस असते. त्या प्रसादामध्ये आम्ही विचार केला की एक अभिनव पद्धतीनं स्पर्धा घेऊन बेकारीपासून मुक्ती भाकरी ही एक संकल्पना आपण घेऊन ही उपक्रम घेतो. यामध्ये महिलांना आपण पीठ दिलेले आहेत, चूल किंवा शेगडी याची व्यवस्था केलेली आहे. 2 तासाचा अवधी दिलेला आहे. या 2 तासामध्ये ती ताई भाकरीसाठी पीठ घेईल, पीठ मळेल, भाकरी थापेल आणि ती गरम करून जास्तीत जास्त गोल पातळ जी आमची भगिनी करेल तिला आपण 11,000 बक्षीस, 2 नंबर 7,000, 3 नंबर 5,000, 2,000, 1,000 आणि भाग्यवान 51 लोकांना आपण साडी वगैरे बक्षीस दिलं. या माध्यमातून आमचा दुसरा उद्देश आहे की सोलापूरची ज्वारी प्रसिद्ध आहे मालदंडी, आशिया खंडामध्ये जी आहे मान्यता आहे. तर भविष्यामध्ये आपण गरम भाकरीचा उद्योग आपण उभा करावा, जेणेकरून 100 ठिकाणी गरम भाकरी लोकांना मिळावी. हा आमचा एक संकल्प आहे. या संकल्पनेतून आपण नियोजन केलं. मला वाटलं एक 100-150 महिला येतील, कोण भाकरी करतील का, आम्हाला लोकांनी टोमणे मारले. पण मला सांगायला अभिमान वाटतो या भगिनींचा. जवळपास 450 भगिनींनी भाग घेतलेले आहेत. एका स्लॉटला 60 भगिनी या ठिकाणी बसतात. एका दिवसात 3 स्लॉट आहेत. 180 भगिनी एका दिवशी करतील, दुसऱ्या दिवशी 180, कदाचित 3 दिवस ही स्पर्धा चालेल. आणि ही भाकरी आपण ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या महायात्रेमध्ये एवढंच नव्हे, आपल्या शेजारी कलबुर्गी येथे दिनांक 26 पासून ते 6 फेब्रुवारी दरम्यान 25 लाख लोकांची एक महासंस्कृती उत्सव आहे. त्या ठिकाणी भारताची ओळख म्हणून, सोलापूरची ओळख म्हणून आपण भाकरी तिथं प्रसाद म्हणून देतो मोफत. या अनेक उपक्रमाच्या माध्यमातून लोकांनी सहकार्य केले. कोणी पीठ दिलेले आहेत, कोणी बक्षीस दिलेले आहेत, कोणी ज्वारी दिलेले आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता ते घेणाऱ्यांची हातच घ्यावे या उपक्रमानं इथं खूप मोठा प्रतिसाद दिलेले आहेत. हे जोश बघून मला असं वाटतं की प्रत्येक भगिनी आज जागरूक झालेले आहेत. भाकरीला सन्मान देण्यासाठीचा हा आमचा उद्देश आहे. मशीनवरच्या भाकरीपेक्षा हाताच्या भाकरीला चव असते, म्हणून आपण ही हाताची भाकरी केलेली आहेत. भविष्यात यातनं एक चांगला उद्योग महिलांचा निर्माण होईल, हा आमचा उद्देश आहे. शता विलास चव्हाण, मी जुना पुणा नाका तिथं राहते. पण मी पहिल्यांदा भाकरी करत आहे. मी अजूनपर्यंत कधीच भाकरी केलेलं नाही. घरात पण अजून मला भाकरी करता येत नाही. आमची सासूनी मला भाकरी करायला लावलं नाही. तरी मी आवडीने आले की कुठं देवाला त्यांनी जेवायला देणार आहे. माझं मनात आहे की मी दुसऱ्यांना माझा भाकरी खावावा असं म्हणून मी आलेला आहे. मला पहिला नंबर, दुसरा नंबर असल्यामुळे काही नाही आहे, शंका नाही आहे. पण मला सगळ्यांना बघून खूप छान वाटलं. सगळे मावशींना बघून त्यांच्या सोबत बसून असला आनंद झाले की मला आता आमच्या सासूनी बघितलं तर खूप खुश होईल. कारण मी घरात भाकरीच करत नाही आहे, करते, आवडते, पण आमचे सासू फाटला तरी चांगलं म्हणतात. पण मी एवढा आनंदीने केले की मला खूप छान वाटले. आज मी पहिल्यांदा बाहेर पडलेली आहे. मी कर्नाटकची आहे. येऊन मला 3 वर्ष झाली आता. एवढ्या दिवसात मी आता बाहेर पडलेली आहे, म्हणून मला खूप खूप छान वाटलं. ते पहिल्यांदा आता ऑल द बेस्ट, सगळे छान करतील म्हणून असं समजले. थँक्यू सो मच. एवढा आनंद झाला की खरंच म्हणजे महिलांसाठी ही जी योजना काढलेली आहे ना, त्याच्यासाठी मी ते सर्व सरांचे, सर्व मावशांचे, सगळ्यांचे आभार मानते. नंबर येऊ अगर नाही येऊ, पण ही जी म्हणजे घरातलं टेन्शन जे असतं ते दूर होऊन हे जे आपण जे ह्याच्यासाठी येतो म्हणजे वडीला येतो, त्याच्यासाठी मला त्या सरांचे सर्वांचे आभार मानायचे. खरंच खूप छान वाटलं. पुढच्या महिलांसाठी हार्दिक अभिनंदन. बेस्ट ऑफ लक पुढच्या महिलांसाठी. अपेक्षाच नव्हती की एवढी महिला यामध्ये सहभागी होती. जवळजवळ 450 ते 500 यामध्ये सहभागी आहे. ते चुलीवरती पण करतात आणि शेगडी गॅसवरती पण करतात. त्यामध्ये आपण 7 नंबर काढणार आहोत. त्या 7 नंबरवरती पहिला जो आहे तो 11,000चं बक्षीस आहे आणि त्यांना फुल आहे असे, आणि सहभागदारांना सगळ्यांना आपण सन्मान करणार आहोत. तर ही एक आगळीवेगळी उपक्रम जी आहे ती सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या साथीने खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न होतो. आणि सगळ्यांचं खरं तर मनापासून आभार आहे सगळ्या महिलांचं. या कार्यक्रमाला तरी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना.